श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना शासकीय कार्यालयात तसंच मंत्रालयात देखील अनेक लोक काम करतात. या प्रकरणाची चौकशी आता पोलीस करतायत आणि त्याच्यातून सत्य लवकरच समोर येईल असं सांगितलंय. म्हणजे बरोबर आहे ना. आता शेवटी पोलिसांकडे प्रकरण गेलं असल्यामुळे पोलीस त्याच्यावर चौकशी करतील. होम डिपार्टमेंटपर्यंत, CM पर्यंत, DCM पर्यंत काय खरं आहे, काय खोटं, काय जाते. आणि त्याच्यानंतर खरोखरच स्वतःच त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्यापर्यंत जर हे प्रकरण आहे, मी त्याच्यामध्ये गुंतवलं असं जर सिद्ध झालं तर मी राजीनामा देतो. ते चूक आहे. म्हणजे पण याच्यापूर्वी सुद्धा झिरवाळांच्या संदर्भात अनेक तक्रारी होत्या. आता ते जे आहे हे जनरल आपलं चर्चा झाली काय, त्याच्यावर प्रत्येकावर आपण चर्चा करत असतो. पण असं नाही की अनेक लोक काम करत असतात ऑफिसमध्ये, मंत्रालयात, इकडे तिकडे. तर कुणी काय केलं त्याच्याशी काय संबंध आहे हा तर पोलिसांच्या मार्फत जो आहे हा उघड होईल ना. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणातील आता या प्रकरणात मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिवांचा देखील समावेश असल्याचं समोर आल्यानं या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.